नासिक में एकाधिक देशों में चल रहे तनाव और असर पर जब प्याज बाजार पर भी दिखने लगा है। निर्याती घटने के बाद कारण के समय बाजार में प्याज के दाम गिर गए हैं, जिससे किसानों की चिंता बढ़ गई है। नासिक और आसपास के इलाकों से बड़ी मात्रा में प्याज की निर्यात खाड़ी देश में होती है, लेकिन वहां बनी तनावपूर्ण स्थिति के कारण व्यापार और परिवहन प्रभावित हुआ, जिससे प्याज की निर्यात में कमी पड़ गई। निर्याती घटना से स्थानीय मंडियों में प्याज की आवक बढ़ गई है और बाजार भाव गिरकर 1000 रुपए प्रति क्विंटल से नीचे गया है। इस किसानों से व्यापारियों दोनों को आर्थिक नुकसान का सामना करना पड़ रहा है। स्थिति यह है कि बाजार में प्याज के दाम लगातार गिर रहे हैं, जिससे किसानों को व्यापारियों दोनों को आर्थिक नुकसान का सामना करना पड़ रहा है। अगर यही हालात बने रहे तो आने वाले समय में किसानों की मुश्किलें और बढ़ सकती है। मी सुमित सुभाष समदडिया येवला मार्केटमध्ये कांदा व्यापारी आहे। तरी नाशिक जिल्ह्यातून आता मोठ्या प्रमाणात माल ह्या गल्फ कंट्रीजमध्ये एक्सपोर्टसाठी जात होता। तरी बराचसा माल ट्रान्झिटमध्ये होता आणि मुंबई पोर्टला सुद्धा बराच माल थांबून आहे। जाणाऱ्या ही वॉर जेव्हा म्हणजे युद्ध जेव्हा डिक्लेअर झालं किंवा चालू झालं, बऱ्याचशा जाणाऱ्या जहाज ते कॅन्सल झाले आणि त्यामुळे जो माल मुंबईला येऊन पडलेला आहे तो तिथं थांबून राहिला। जो एक्सपोर्ट समजा 100% होता तो आजच्या घडीला 10 ते 15% आहे। दुबईचं जे भाडं $800 होतं एक कंटेनरचं, ते आज $6000 झालेलं आहे। तरी तिथं बाजार पण त्या हिशोबाने वाढलेले, पण ज्या प्रमाणात माल जायला पाहिजे तो जात नाहीये आणि त्याचा इनडायरेक्टली आणि डायरेक्टली हा फटका इथल्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना बसलेला आहे। मोठ्या प्रमाणात जो माल जात होता तो जायचा थांबलेला आहे आणि कंटेनरचे भाडे वाढल्यामुळे खूप मोठी रिस्क वाढलेली आहे। उद्या जर ती शिप रस्त्यात अडकते, काय जातं, हा नाशवंत माल आहे, पोहोचायला तकलीफ होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। त्याचप्रमाणे क्रूड ऑइल जे आपल्याकडे येतं त्याच्यामुळे प्लास्टिक डेव्हलप होतं आणि प्लास्टिकमुळे बारदान येतं, तर बारदानचे रेट सुद्धा डबल झालेले आहेत आणि अवेलेबिलिटी सुद्धा कमी झालेली आहे। त्यामुळे पॅकेजिंग मटेरियल जे आहे त्याची सुद्धा आपल्याला खूप मोठी तूट झालेली आहे। माझं नाव ज्ञानेश्वर बबन वाघ, राजापूर। इतकं आता मागच्या हप्त्यापेक्षा इतका बाजारभाव कमी झालेला आहे की साधारण खर्च पण निघत नाहीये आणि लावणीला काढणीला जर विचार केला तर एकंदरीत 24,000 रुपये खर्च येतो, 12,000 रुपये दोन्ही, आणि मजूर पण मिळत नाही। त्यातली त्यात तुमचा कांदा जर बघितला आता तर 500 ते 700 रुपयाच्या दरम्यान जातोय। साधारण खर्च पण निघत नाही, इतकी वाईट परिस्थिती झाली आहे। त्यातली त्यात आपली युद्धजन परिस्थितीमुळे आणखीनच बाजारभाव कमी झालेला आहे। त्याच्यामुळे सरकारला एकच विनंती करण्यात येते की आम्हाला तात्काळ अनुदान देण्यात यावा, नाहीतर मग हे शेतकरी जे कुठल्या परिस्थिती जे